अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांती 2026. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझ्या सर्व युट्यूब परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा सण तुम्हाला आनंदाचा, उत्सवाचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मकर संक्रांती 2026. मकर संक्रांतीचा सण हा आपण 3 दिवसांचा सण साजरा करत असतो. भोगी, मकर संक्रांती आणि कर हे 3 दिवस खूप खूप महत्त्वाचे असतात. वर्षभरासाठी हे 3 दिवस खूप महत्त्वाचे असतात. तसं पाहिलं तर मकर संक्रांतीचा सण हा प्रत्येक सुवासिनीसाठी रथसप्तमीपर्यंत आपण साजरा करत असतो. प्रत्येक महिला आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात, वाण देत असतात आणि सुख सौभाग्यात आपल्यात भर पडावी म्हणून देवी देवतांना प्रार्थना करत असतात, साकडं घालत असतात. तर मकर संक्रांती हा सण आपण 14 तारखेला या वर्षी 14 जानेवारी 2026 बुधवार रोजी साजरी करणार आहोत. तर शटला एकादशी सुद्धा आलेली आहे. या दिवशी खूप शुभ योग जुळून आलेला आहे आणि बऱ्याच वर्षांनी असा शुभ योग जुळून आलेला आहे. या दिवशी लक्ष्मी नारायणाची सेवा करायची आहे. महिलांनो, पहिलं हळदी कुंकू आपल्या देवघरात देवी आईला अर्पण करावा आणि मग आपल्याला सुगड पूजा करायची आहे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे, वाण लुटायचं आहे. तर प्रथम आपण आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करा. आपल्या कुलदेवतेला, माता लक्ष्मीला, देवी देवतांची पूजा करा आणि मग आपल्याला सुगड पूजा करायची आहे आणि मग आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे. तर 14 जानेवारीला बुधवारी दुपारी 3 वाजून 6 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटांपर्यंत हा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे. महिलांनी वाण द्यावे, वसा करावा, जप तप दान धर्म या पुण्यकाळात केले तर आपल्याला हजारो जन्मांचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. म्हणून पुण्यकाळात या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. मकर संक्रांतीचे दरवर्षी संक्रांती देवीचे स्वरूप थोडेसे बदलते. वाहन, उपवाहन, शस्त्रवस्त्र यामध्ये थोडाफार बदल होत असतो. तर यावर्षी संक्रांत देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने यावर्षी 2026 मध्ये संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ज्या वर्षी संक्रांतीचे देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते त्या वर्षी तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो असं शास्त्रात म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या वर्षी संक्रांती देवी ज्या रंगाची वस्त्र नेसून येते तो रंग आपल्याला त्या वर्षी वर्ज करायचा असतो. त्या रंगाचे कपडे किंवा साडी, वस्त्र नेसू नये, घालू नये अशी आपली जुनी परंपरा चालत आलेली आहे. म्हणून या वर्षी महिलांनो, दादांनो, पिवळा रंग आपल्याला मकर संक्रांतीला पिवळा रंग हा वर्ज्य आहे. आपल्याला हा घालायचा नाही. बाकी तुम्ही सर्व शुभ रंगाचे कपडे नेसून आपण संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे आणि खास करून आपल्याला काळा रंग आपण यावर्षी आवर्जून परिधान करायचा आहे. महिलांनो, छान अशी रंगाची तुम्ही साडी घालू शकता, पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालूनच आपल्याला सण साजरा करायचा आहे. महिलांनो, थोडा का होईना हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून हातामध्ये घालायच्या आहे. तुम्हाला जास्त नाही घालता येत तर किमान 2 का होईना हिरव्या काचेच्या बांगड्या घाला. खूप शुभ ठरत असतं म्हणून हिरव्या काचेच्या नव्या घ्या. महिलांनो, 4 दिवसात वगैरे वापरलेल्या असतील काढून टाका आणि नवीन हिरव्या काचेच्या बांगड्या भरायच्या आहे. बांगड्या भरताना आवर्जून जो कासारदादा असेल किंवा कासार मावशी असेल त्यांच्याकडून एक जास्तीची आपण बांगडी मागून घ्यायची आहे. तसं तर ते देतातच. सुख सौभाग्यात आपल्याला भर पडते म्हणून मकर संक्रांतीला आवर्जून उजव्या हातामध्ये एक जास्तीची आपण बांगडी घालायची आहे. तुम्ही जर डझनभर बांगड्या घेतल्या तर एका हातात 6 बांगड्या घाला आणि दुसऱ्या हातात 7. हा बांगड्यांचा नियम सर्व महिलांना लागू पडतो. म्हणून सर्व महिलांनी काचेच्या बांगड्या घालताना एक बांगडी जास्तीचीच आपल्याला घालायची आहे. संक्रांत देवीने हातात गदा घेतलेला आहे. तिने केशराचा टिळा लावलेला आहे. ती वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे वासा करता. जाई हातात घेतलेली आहे ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे. म्हणून या वर्षी दुधाचे पदार्थ आपण टाळायचे आहे. संक्रांत देवीचे सर्प जातीचे स्वरूप आहे. तिने मोती परिधान केलेले आहे. तिचं वार, नाव, नक्षत्र, नाव मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिचं मुख वायव्य दिशेस आहे. असं यावर्षी 2026 मध्ये संक्रांत देवीचे स्वरूप आहे. या दिवशी दान, स्नान, जप, तप या विधी काळात पुण्यकाळात अवश्य करावं. महिलांनो, काही नाही जमलं ना तर मग तुम्ही देवी आईला कुंकुमार्चन करावं. देवांना तुळस अर्पण करा. गाय दिसेल तर गाईला नैवेद्य खाऊ घाला. पुरणाची पोळी केलेली असेल तर गाईला छान असं गाईचं तूप लावा आणि पुरणाच्या पोळीने स्वतःच्या हाताने तो नैवेद्य आपण गाईला खाऊ घाला.
100 जन्माचं पुण्यफळ तुमच्या पदरात पडणार आहे. आता कावळ्याला सुद्धा एक वस्तू जरूर खाऊ घाला. बघा, पितृदोषातून मुक्तता मिळावी. पितृदोषात काही अडचणी असेल, तुमच्या मुलांच्या आयुष्यात अडचणी असतील, मुलांच्या आयुष्यात प्रत्येकाला थोडाफार पितृदोष असतोच. म्हणून कावळ्याला एक वस्तू जरूर खाऊ घालायची आहे. महिलांनी खाऊ घाला, दादांनी खाऊ घाला, मुलांनी खाऊ घाला. पण ही एक वस्तू दुपारी 12-1 वाजेपर्यंत जरी तुम्ही मकर संक्रांतीला खाऊ घातली तरीही चालेल. तुम्ही जो नैवेद्य बनवला आहे त्यातील थोडासा घास आधी गाईला खाऊ घाला. नंतर कावळ्याला दाराबाहेर ठेवायचा आहे. चपाती खाऊ घाला किंवा थोडासा भात केलेला असेल, चपातीवर भात ठेवा, थोडी भाजी केलेली असेल, असं सर्व थोडं अन्न तो घासभर काढायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि दक्षिण दिशेकडे तो कावळ्याला घास ठेवा, नमस्कार करा. तुमच्या अडचणी असतील पितृदेवांना बोला आणि काही क्षमा याचना मागायची असेल तर मकर संक्रांतीला पहिला घास गाईला खाऊ घाला. आधी देवांना नैवेद्य दाखवा तुमच्या देवघरात, नंतर गाईला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर आपल्याला कावळ्याला नैवेद्य घास खाऊ घालायचा आहे आणि मगच आपल्याला भोजन करायचं आहे. आता या वर्षी आवर्जून मकर संक्रांतीला प्रत्येकाने करायचं आहे. बघा, बरेचसे पितृदोषातून अडचणी आपल्याला मार्ग मोकळे होतात आणि पितृदेवता आपल्याला भरभरून आशीर्वादांचा वर्षाव करत असते. या वर्षी 13 तारखेला भोगी आहे आणि भोगी आपली मंगळवारी आलेली आहे. तर आपण प्रत्येक महिलेने आपल्या घरात भोगीची भाजी करतो, मिक्स भाजी करत असतो, बाजरीची भाकरी करतो, तीळ लावून बाजरीची भाकरी आपण परंपरेनुसार नैवेद्य करत असतो. तर महिलांनो, चुकून सुद्धा कारलं असेल, आता थंडीचे दिवस आहेत तर या दिवशी म्हणजे तुम्ही आपण त्या भाजीत जर आपण कारलं वगैरे टाकत नाही, पण चुकून सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला कारलं शिजवायचं नाहीये. या गोष्टीची काळजी नक्की घ्यायची आहे. काही ठिकाणी कडू मेथ्यांची आमटी वगैरे सुद्धा करून खाल्ली जाते. तर चुकून सुद्धा भोगी असेल, संक्रांत असेल, कर असेल, या तिन्ही दिवसात आपल्याला घरात कारलं किंवा कडू मेथ्या किंवा कांदा लसूण तुम्ही विरहित जेवण बनवत असाल तर कांदा लसूण जरी नाही वापरलं तरीही चालेल. त्याचबरोबर मांसाहार, मसूर डाळीचं तुम्ही वरण वगैरे करत असाल तर या तिन्ही दिवसात मसूर डाळ, कारलं कडू, मेथ्या, कांदा लसूण या गोष्टी आपल्या घरात शिजणार नाही आणि खाण्यात येणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आता तुम्ही कांदा लसूण वापरता, दरवर्षी तुम्ही कांदा लसूण वापरू शकता, पण कडू मेथ्या, मसूर डाळ किंवा कारलं वगैरे या गोष्टी आपल्याला आहारात टाळायच्या आहे. नाहीतर मग वर्षभर कडवटपणा येतो. आपल्या आयुष्यात पती-पत्नीमध्ये गोडावर नियंत्रण राहत नाही, मुलांमध्ये कडवटपणा येऊ शकतो. म्हणून या गोष्टींची आपल्याला काळजी घ्या. कडू मेथ्या असतील किंवा मसूर डाळ आहे किंवा कडू कारला आहे, या 2-3 गोष्टी भाज्यांमध्ये, या 2-3 ज्या भाज्या आहेत त्या आपल्या भाजीत किंवा आहारात घेऊ नका. महिलांनो, बाकी सिजनेबल भाज्या आपण भोगीची जी पारंपरिक भाजी करतो ती बनवायची आहे. भोगीच्या दिवशी तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवा किंवा संध्याकाळी छान अशी बाजरीची भाकरी, तीळ लावून वांग्याची भाजी करतो. आपण तीळ लावून वांग्याची भाजी करतो, बाजरीची भाकरी, असा पारंपरिक आपल्याला नैवेद्य भोगीच्या दिवशी दाखवायचा आहे. भोगीला, मकर संक्रांतीला किंवा करीला सुद्धा तुम्ही 3ही दिवस जर तुम्हाला पाण्यात तीळ टाकून अंघोळ करता आली ना तर ती जरूर करा. आणि भोगी आणि मकर संक्रांती या दोन्ही दिवस महिला असेल, पुरुष असेल, लहान लेकरांना सुद्धा काही ठिकाणी तर तिळीचं उटणं असेल तर अंगाला लावलं जातं. कारण थंडीचे दिवस असतात, उष्णता असते. तीळ म्हणजे तीळ तेल पण असतं. ती बारीक काढली जाते, वाटली जाते आणि त्याचं उटणं लावून, अंगाला उटणं लावून अंघोळ केली जाते. अशा बऱ्याच घरांमध्ये प्रथा आहे. आता आपल्याला एवढं नाही जमत तर मग थोडीशी तीळ पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ घालायची आहे. थोडं गंगाजल असेल महिलांना भोगीच्या दिवशी पण टाका अंघोळीच्या पाण्यात आणि मकर संक्रांतीला तर आवर्जून तीळ आणि गंगाजल टाकूनच आपल्याला अंघोळ करायची आहे. खूप खूप पुण्यफळ आपल्याला प्राप्त होणार आहे. 7 जन्माचं आपल्या मागे काही जे काही पितृदोष असतील, काही गरिबी असेल, दारिद्र्य असेल आणि अडचणी असतील, संपूर्ण काही नाश होतील आणि आपल्याला सुखसौभाग्य प्राप्त होईल. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि देवी देवतांची सुद्धा आपल्यावर कायम कृपा होणार आहे. म्हणून थोडीशी तीळ चिमूटभर टाका आणि गंगाजल टाका. गंगाजल तुम्ही तीर्थक्षेत्र जाऊन आणलेले असेल तर अतिशय उत्तम किंवा बाजारात गंगाजलची बॉटल मिळून जाईल. तुम्हाला त्यातलं थोडं प्रत्येकाला लहान लेकरांपासून तर मोठ्यापर्यंत हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे. भोगी, मकर संक्रांत, कर या तिन्ही दिवसात ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. कुणालाही कठोर बोलू नका. म्हणजे असं सगळ्यांशी प्रेमानेच बोला. भांडणे, वादविवाद या गोष्टी जास्तीत जास्त टाळायचा प्रयत्न करा. ज्यांच्याशी तुम्ही वादविवाद होणार असेल असं तुम्हाला वाटत असेल तर अशा शत्रूंपासून तर या 3 दिवसात नक्की सावध राहा. का कुणी काहीही बोलू द्या तुमच्या विरुद्ध तर म्हणजे कोणालाच तुम्ही काहीच बोलू नका नाही का. समोरचा जरी तुम्हाला कठोर शब्दांनी बोलत असेल तर तरी तुम्ही
वादविवाद घालू नका. तुम्हाला माहिती आहे नाही का, की या ठिकाणी वादविवाद होणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही साईडला निघून जा, पण तिथे तुम्ही थांबू नका. आणि मग कसं होऊन जातं ना, आपलं वादविवाद झाल्यामुळे आपलं पूर्ण वर्ष आपलं वादविवाद जात जात असतं. कटकटीत जातं आणि मग आपल्याला आयुष्यात याचे खूप सारे वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून या तिन्ही दिवशी कोणाशीच बोलू नका. मौन धरा. जेवढा मंत्र जपता येईल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ज्या देवी-देवतांना मानता, देवी-देवतांचा मंत्र जप करा. देव एकच आहे. देवांचा मंत्र जप इतकं पुण्यफळ प्राप्त होणार आहे ना, की दिवस-रात्र कुणाशीच बोलू नका. कठोर बोलू नका. चांगलं बोलू नका. फक्त आपल्याला मंत्र जपायचा आहे बघा. मग बघा वर्ष कसं तुम्हाला सोन्यासारखं जाणार आहे. संक्रांतीच्या पुण्य काळात गाई म्हशीची दार काढू नये, वृक्ष गवत तोडू नये. बघा या मकर संक्रांतीला षटतीला एकादशी सुद्धा आलेली आहे. आपण प्रत्येक जण देवांना बाळकृष्णाच्या मूर्तीवर, विठू माऊलीच्या मूर्तीच्या चरणांशी आपण तुळस अर्पण करणारच आहोत. तुळशीचा अभिषेक करत असतो. आपण जर या दिवशी तुळस तोडू नका. आधीचे 2 दिवसच तुम्ही तुळस जी असेल ती तुम्हाला लागत असेल तर तोडून ठेवा. किंवा तुम्ही आपण फुलवाल्या दादांकडून विकत आणली तरीही चालेल. संक्रांतीच्या पुण्य काळात दात घासू नये, तामसिक भोजन करू नये, मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, कोणाशी वाईट बोलू नये. या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. जेवढं जप करता येईल तेवढं दान धर्म करता येईल, देवी देवतांची सेवा करता येईल ना तेवढंच आपण करायचंय. भरभरून आपल्याला देवांची कृपा होते. हा पुण्यकाळ, वर्षातला पुण्यकाळ मकर संक्रांतीचा खूप महत्त्वाचा असतो. जेवढ्या चांगल्या गोष्टी होईल ना आयुष्यभर आपल्याला ज्या चांगल्या गोष्टींचं, चांगल्या कर्मांचं चांगलंच आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. आपल्या लेकरा-बाळांची प्रगती होत असते. घरात लक्ष्मी नांदते. महिलांनो, दादांनो, मकर संक्रांतीचे या पुण्यकाळात जेवढं जप, दान वगैरे होईल, जेवढं मंत्र जपता येईल ना तेवढं नामस्मरण करा. मग बघा मकर संक्रांतीला आपण जे वाण देतो किंवा हळदी-कुंकू करतो, तर चांगलं वाण द्यायचं आहे. आपल्याला हळदी-कुंकवाच्या करंड्या देऊ शकतो. तुम्ही स्टीलच्या वगैरे वस्तू देऊ शकता. तुम्ही देवांची पोथी देऊ शकता. तुम्ही वाण म्हणून माळ पण देऊ शकताय, जपमाळ देऊ शकताय. तुम्ही चांगल्याच वस्तू देऊ शकताय. टिकल्या, बांगड्या, चांगल्या सौभाग्यदायक वस्तू द्यायच्या आहे. प्लास्टिकच्या वस्तू किंवा धारदार वस्तू या वस्तू चुकून सुद्धा महिलांनी आपण वाण देताना देऊ नका. नाहीतर मग वर्षभर आपल्याला भोग भोगावे लागतात. मग आपण ज्यांना वाण देतो ना त्यांच्याशी सुद्धा आपलं शत्रुत्व निर्माण होतं. म्हणून तुम्ही किसनी, चाकू, सुरी अशा ज्या धारदार वस्तू असतात किंवा प्लास्टिकच्या वस्तू असतात, या महिलांनी वाण म्हणून, हळदी-कुंकू वाण म्हणून देऊ नका. बाकी छान तुम्ही सौभाग्यदायक वस्तू तुम्ही घेऊ शकताय, त्या देऊ शकताय. मकर संक्रांत असेल, भोगी असेल, कर असेल, या 3 दिवसात आपल्याला घरातून महिलांना दूध असेल, दही असेल, साखर, मीठ, तुरटी, हळद किंवा पैसे या गोष्टी आपल्याला उसन्या म्हणून कोणालाच देऊ नका. कुणी कितीही मागू दे, कोणी पाय जरी पडले ना तरी पण देऊ नका. नाहीतर मग वर्षभर आपल्याला भोग भोगावे लागतील. आपल्याच घरात, कारण की लक्ष्मी टिकत नाही. म्हणून या गोष्टी कोणालाच देऊ नका. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी मुलांच्या हातून किंवा तुमच्या हातून मंदिरात आपण स्वामींच्या मंदिरात जातो किंवा इतर देवी आईचं मंदिर असेल किंवा महादेवाचं मंदिर असेल. आपण या दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे. तर श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात जातो. तर तुम्हाला जेवढा गूळ किंवा तीळ देवांच्या चरणी ठेवता येईल ना तेवढं खूपच छान आहे बघा. याचे खूप शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुमच्या आयुष्यात म्हणजे तुम्ही तिळगुळ देण्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. एखाद्या गरीबाला तुम्ही तीळ किंवा गूळ दान करू शकता. याचे सुद्धा खूप शुभ परिणाम आपल्याला महिलांना पहिलं बघायला भेटतील. तुम्हाला महिलांना पहिल्यांदाच लग्नानंतर तुम्ही हळदी-कुंकू करत असाल, तर कुंकवाचा करंडा तुम्ही देऊ शकता. खूप शुभ ठरतं. त्यापेक्षा तुम्हाला जर तुमचा बजेट जास्त असेल, तर तांब्याचं वाण द्यायला सुद्धा मकर संक्रांत हे सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. किंवा तुम्हाला वाटते तुम्ही स्टीलचे जे दिवे असतात ना, ते सुद्धा दान करू शकतात किंवा मातीच्या पंत्या तुम्ही दान केल्या ना, तरी पण खूप शुभ परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील. मातीच्या पंत्या बघा, आपण ज्या मातीच्या पंत्या देतो ना वाण म्हणून, त्या जेव्हा म्हणजे जी महिलेला आपण मातीची पंती वाण म्हणून देतो, ती पंती तिच्या घरात लावते. तिच्या घरातला अंधार दूर होतो. तिथं प्रकाश होतो. मग तिथं जर प्रकाश होतोच, त्या महिलेच्या अंगणात, घरात, दारात त्या प्रकाशाचा परिणाम तुमच्या आयुष्यावर सुद्धा चांगलाच दिसून येतो. तुमच्या आयुष्यात जे अंधार असेल, ज्या अडचणी असतात, त्या सुद्धा संपूर्ण नष्ट होतात आणि तुमच्या पतीचं, मुलांचं भरभरून भाग्य तेजस्वी होतं. म्हणून तुम्ही मातीच्या पंत्या सुद्धा दान करू शकता. त्याचबरोबर तुमचा जर बजेट असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या पोथ्या सुद्धा वाण म्हणून देऊ शकतात. एक पोथी वाण म्हणून द्या, 5 द्या. तुम्हाला जेवढ्या जमतील ना तेवढं तुम्ही स्वामींचा सुद्धा स्वामी चरित्र पोथ्या तुम्ही दान देऊ शकतात किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. 18वा, 9वा तुम्हाला हव्या त्या
म्हणजे आपण जी सेवा करतो ना, ती सेवा इतरांपर्यंत सुद्धा आपण पोहोचवत असतो. याचा अर्थ असा होतो, की श्री विष्णू सहस्रनामावलीची पोथी तुम्ही देऊ शकता किंवा व्यंकट स्तोत्राची असेल ती पोथी तुम्ही देऊ शकता. म्हणजे आपल्याकडून तर सेवा होतेच, पण आपण इतर महिलांना ती पोथी देतो, त्या सुद्धा त्यांच्या घरात सेवा करतात. मग त्या सेवेचं फळ तिला तर मिळतं, पण त्या महिलेला पण आपण जे काही दान देतो ना, आपल्याला सुद्धा त्याचं भरभरून फळ मिळत असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे वाण देऊ शकता. पण चुकून सुद्धा अशा गोष्टी देऊ नका ज्याचे की वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी छान छान रंगाच्या साड्या घाला. लाल रंगाची साडी नेसा. महिलांनो पिवळा रंग आपल्याला फक्त वर्ज्य करायचा आहे. ऑरेंज रंग तर आपण नेसू शकतो. ऑरेंज रंग, मोरपंखी रंग, हिरवा, काळा तर रंग यावर्षी आवर्जून नेसा. आता ज्यांना साथ नाही त्यांच्या घरात काळा रंग वर्ज्य आहे. कायमची त्यांनी नका नेसू. पण बाकीच्या ज्या महिला आहेत म्हणजे महिलांनी, मुलं, माझे दादा असतील त्यांनी सर्वांनी काळा रंग आवर्जून परिधान करू शकताय. बाकी भरपूर शुभ रंग असतात. हिरवा, मोरमुखी, जांभळा, गुलाबी, ऑरेंज या रंगाच्या शुभ रंगाच्या साड्या नेसून आपण मकर संक्रांतीचा सण आनंदाने, उत्साहाने सुरुवात करायची आहे. दादांनी सुद्धा या शुभ रंगाचे कपडे घालून आपला जो सण आहे तो छान पद्धतीने आपण साजरा करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही 1 ते 5 वर्षांपर्यंत किंवा त्याहून जास्त सुद्धा महिला आपल्या लेकरांचे बोरन्हाण आपल्या घरात करत असाल, तुम्ही पहिल्यांदाच करत असाल किंवा दरवर्षी करत असाल, तर यावर्षी सुद्धा तुम्ही बोरन्हाण करत आहात. रथसप्तमीपर्यंत मकर संक्रांती ते रथसप्तमी 14 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा तुमच्या मुलाचे बोरन्हाण करता येईल, ते सुद्धा तुम्ही करू शकता करू शकताय. ती पण एक खूप चांगली बातमी. त्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगितलं गूळ आणि तिळाचं जेवढं काही तुम्हाला दान करता येईल, तेवढं तुम्ही दान करा. आणि हां, दान करताना खरंच एखाद्या व्यक्तीला गरज आहे, त्या व्यक्तीला तुम्ही नक्की दान करा. आणि दान करताना ॲटलीस्ट 100 ग्रॅमच्या वर तरी झालं पाहिजे एवढं तुम्ही दान करायचं. म्हणजे 100 ग्रॅमच्या वरतीच तीळ, 100 ग्रॅमच्या वरतीच गूळ असं काहीतरी आपल्याला दान करायचं आहे. पण या दिवसात मात्र तीळ आणि गुळाचं दान केल्याने आपल्याला खूप सारं पुण्य प्राप्त होतं. आपल्या पतीच्या आयुष्यातील, आपल्या मुलांच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात. तर आतापर्यंतची जी काही माहिती सांगितली मी, मला ती तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.